नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी मोठे बदल. पगार, पीएफ, पेन्शन आणि सीटीसीवर होणार थेट परिणाम. लाखो कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून 4 नवीन कामगार संहितांची अंमलबजावणी आता टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची शक्यता आहे. या नव्या नियमामुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराची रचना, भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, ग्रॅज्युटी आणि इतर सामाजिक सुरक्षा या लाभामध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल होऊ शकतात. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. नवीन व्यवस्थेनुसार वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य तर कामाच्या परिस्थिती संहितेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना आता अधिक स्पष्ट करण्यात आलेली आहे. यासोबतच खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर या बदलांचा आता थेट परिणाम होण्याची ही शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता मिळून एकूण वेतन किंवा सीटीसीच्या किमान 50% असणे आता आवश्यक असणार आहे. तर उर्वरित 50%मध्ये एचआरए, बोनस, कमिशन, ओव्हरटाईम, विशेष भत्ते आणि इतर सुविधा यांचा समावेश केला जाणार आहे. जर भत्त्यांची रक्कम निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आता अतिरिक्त रक्कम ही मूळ वेतनात समाविष्ट केली जाऊ शकते. नव्या नियमामुळे पीएफ आणि पेन्शनमध्येही होऊ शकते मोठी वाढ. मूळ वेतन वाढल्यास त्यावर आधारित पीएफ, योगदान, ग्रॅज्युटी आणि ईपीएस पेन्शनसाठीची गणना देखील आता वाढू शकते. त्यामुळे निवृत्तीनंतर मिळणारे लाभ वाढण्याची शक्यता असली तरी कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा मासिक पगार मात्र कमी होऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या कर दायित्वावरही परिणाम शक्य. कर तज्ज्ञांच्या मते वेतन रचनेत बदल झाल्यास करपात्र पगार वाढू शकतो, तर काही रकमा ह्या मूळ वेतनात समाविष्ट झाल्यास आयकरची गणना देखील बदलू शकते. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांचे कर दायित्व वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर नवीन नियम लागू झाल्यावर पगाराच्या स्लिपमध्ये सुद्धा आता मोठा बदल दिसू शकतो.